आदिवंश प्रकृती जीवन चैन नेलच्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक स्वागत। नमस्कार मित्रांनो, मी विजय चव्हाण आदिवंश प्रकृती जीवन चैन नेलच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी आरोग्य क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची माहिती घेऊन आलो आहे। आज आपण अशा एका उपक्रमाविषयी जाणून घेणार आहोत जो ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी आरोग्य सेवेचे नवे दालन उघडणार आहे। शेतकरी सैनिक वेलफेअर फाउंडेशनच्या आरोग्य क्रांतीकडे महत्त्वपूर्ण टप्पा। आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, परंतु ग्रामीण आणि आदिवासी भागातील अनेक नागरिकांना वेळेवर आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध होत नाही। लहान सहान तपासणीसाठी देखील शहरात जावे लागते, त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो। अनेकदा आर्थिक अडचणीमुळे लोक आरोग्य तपासणी टाळतात आणि त्यामुळे गंभीर आजार उशिरा निदर्शनास येतात। याच समस्येवर उपाय म्हणून शेतकरी सैनिक वेलफेअर फाउंडेशन मार्फत अत्याधुनिक हेल्थ ATM मशीन गावागावात उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे। या उपक्रमामुळे नागरिकांना त्यांच्या गावातच अनेक प्रकारच्या आरोग्य तपासण्या काही मिनिटांत करता येणार आहेत। या समाजहिताच्या उपक्रमामागे शेतकरी सैनिक वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक श्री मनोज कुमार डांगे साहेब यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि समाजसेवेची भावना आहे। तसेच श्री निलेश निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविला जाणार आहे। ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी, मजूर, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरोग्य सेवा सहज उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। हेल्थ ATM मशीन म्हणजे काय? हेल्थ ATM हे एक आधुनिक डिजिटल आरोग्य तपासणी केंद्र आहे। या मशीनच्या माध्यमातून काही मिनिटांत अनेक महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या करता येतात। तपासणीचा अहवाल त्वरित उपलब्ध होतो, यामुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्याची अचूक माहिती मिळते। हेल्थ ATM मशीनद्वारे होणाऱ्या संभाव्य तपासण्या: रक्तदाब BP तपासणी, रक्तातील साखर ब्लड शुगर तपासणी, शरीरातील ऑक्सिजन पातळी SpO2 तपासणी, शरीराचे तापमान तपासणी, वजन मोजमाप BMI बॉडी मॅस इंडेक्स तपासणी, हृदयगती पल्स रेट तपासणी, ECG सुविधा उपलब्धतेनुसार शरीराच्या प्राथमिक आरोग्य स्थितीचे मूल्यांकन, इतर आवश्यक आरोग्य तपासण्या या उपक्रमाचे प्रमुख फायदे। पुढे भविष्यात तुम्ही काय अपेक्षित करताय? सर्वप्रथम ते मनोज कुमार डांगे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनच्या पूर्ण परिवाराच्या वतीने आपले सरचे स्वागत करतो। आपण ही चळवळ जी आहे सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन ही सामाजिक संस्था नसून समाजवादी चळवळ आहे। या चळवळीमध्ये गेल्या 3 वर्षापासून आम्ही काम करतो पूर्ण महाराष्ट्रभर। आज गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आपले 5000 पुढे शाखा लागल्या आहेत। मला सांगायला आनंद वाटतो की आज नंदुरबार जिल्ह्यासारख्या दुर्गम ठिकाणी आज आदिवासी भागामध्ये ज्या ठिकाणी आपली फार गरज आहे, शेतकऱ्यासाठी असेल, गरिबासाठी असेल, तर त्या ठिकाणी आज एक 500+ शाखांचं उद्घाटन होत आहे। हे माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे आणि मला सर्वांची सेवा करण्याचा प्रकार आहे। भविष्यात काय नवीन योजना आहे, काय नवीन नियोजन करणार आहे? भविष्यामध्ये आपण ज्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये एक शाखा एक गाव अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रामध्ये 27,944 गावं आहेत, तेवढे शाखा होणार आहे। या ठिकाणी प्रत्येक शाखेमध्ये आणि ज्या ठिकाणी आमच्या महिलेला मुलगी होते त्या ठिकाणी सैनिक शेतकरी सुकन्या योजनेच्या माध्यमातून आम्ही 5,000 रुपयाची मदत करतो। त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी, कारण आज महाराष्ट्रामध्ये बघितलं तर अंत्यविधीला पण लोकांच्याकडे पैसे नाही आहेत, सैनिक शेतकरी अंतिम सन्मान योजना एक आपण सुरुवात केलेली आहे। याच्या माध्यमातून प्रत्येक 5,000ची त्या कुटुंबाला आर्थिक मदत करतो, महिला सक्षमीकरण याच्यावरती ध्यान देतो। आणि आज आपण या ठिकाणी स्टेजवरती बघत असाल की आरोग्य हेल्थ ATM मशीन
तर हेल्थ ATM मशीन आज हेल्थवरती कोणाचं ध्यान नाही आहे. तर प्रत्येक गावामध्ये महिन्याला कॅम्प लागणार आहे अजीवनसाठी, लाईफ टाईमसाठी. तर त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक गोरगरिबासाठी 3,000च्या 4,000 रुपयाच्या ज्या टेस्ट असतील त्या ठिकाणी लॅबला पैसे जातात. तर ते फक्त आणि फक्त 300 रुपयेमध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. महिला सक्षमीकरण, नवीन उद्योगांना सर्व्हिस, रोजगार याच्यावरती आमची जास्त आपलं कार्य तर सुरूच आहे, पण जे नागरिक आतापर्यंत अजून जुळलेले नाहीत, काही गैरसमज असतील, त्यांना काय सांगू इच्छितात? हे बघा, आपण चांगलं काम करत असताना नेहमी गैरसमज हा होतच असतो, तो झालाच पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही आमचे काही न करता आम्ही कामातून त्यांना उत्तर देऊ. जसं जसं आमचं प्रत्येक गावामध्ये लोकांना सेवा पोचतील, कार्य आमचं चांगलं पोचेल, त्या ठिकाणी आमचं संघटन हळूहळू जुळत जाईल. तर आमची अपेक्षा हीच आहे की प्रत्येक गावामध्ये 2,000 तरी लोकांना संघटनेमध्ये घ्यायचं आहे. तर त्याची सुरुवात खूप छान पद्धतीने झालेली आहे आणि प्रत्येक गावामध्ये आमचे 10 लोक कार्यकर्ते आहेत. त्या कार्यकर्त्याला आम्ही प्रॉपर फाउंडेशनच्या माध्यमातून मानधन पण देतो आणि हळूहळू चळवळ आम्ही थोडी आम्ही पुढे घेऊन जातो. आपल्या संस्थेचं नाव सैनिक आणि शेतकरी वेलफेअर संघटना. गाव पातळीवर आपण शेतकऱ्यांसाठी काही आपल्या संस्थेकडून काही उपाययोजना आहेत का? खूप चांगला प्रश्न आहे, महत्त्वाचा हा. सैनिक आणि शेतकरी जसं आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो, त्याच पद्धतीने आपल्या भारत देशाचं आराध्य दैवत हे सैनिक आणि शेतकरी आहेत. तर आपण सैनिक आणि शेतकरी, जय जवान जय किसान हा आपण नारा फक्त लाल बहादूर शास्त्रींनी केलेला ऐकलेला आहे, पण यांची ताकद कधी एकत्र झालेली ऐकलेली नाही आहे. त्या पद्धतीनं आपण या 30,000 शाखेच्या माध्यमातून जय जवान जय किसान म्हणजे सैनिक आणि शेतकरी एकत्र करत आहोत. आणि शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही जे आपले कृषी साधनं असतील किंवा कृषीची औषधं असतील एक स्वस्त दरामध्ये देण्याचा प्रयत्न आहे आमचा. ज्या पद्धतीनं आपण आरोग्य हेल्थ मशीन आणलेलं आहे त्याच पद्धतीनं आपण एक सॉईल टेस्टिंग मशीन, कारण आपण आपल्या आरोग्याची टेस्ट करतो त्या पद्धतीनं जमिनीची पण टेस्ट करणे गरजेचं आहे. आणि आजपर्यंत 90% शेतकरी कोणतीही आपल्या जमिनीची टेस्ट करत नाही. फक्त याची हिरवी जमीन दिसली म्हणून त्यांना युरिया टाकायचा, सुपर फॉस्फेट टाकायचं, त्यामुळे जमिनीची मात्रा ही कमकुवत चाललेली आहे. तर त्यासाठी प्रत्येकानं वर्षातून एकदा आपल्या जमिनीची टेस्ट करून घ्यावी. आज सिव्हिलमध्ये गेलं तर त्या मातीच्या परीक्षेसाठी हजारो रुपये मोजावे लागतात, पण शेतकऱ्यांना आम्ही महिन्यातून एकदा कृषी तज्ज्ञ आणि सॉईल टेस्टिंग मशीन हे त्यांच्या गावामध्येच उपलब्ध करून देणार आहोत. आणि त्या ठिकाणी मातीचं परीक्षण करून त्यांनी पीक जर घेतलं तर त्या ठिकाणी त्यांचा खर्च कमी होईल आणि जास्तीत जास्त हजारो रुपये त्यांचे वाचतील. शेतकऱ्यासाठी आम्ही करतोय आता सध्या येणाऱ्या काळामध्ये पण आपण करणार. शेवटच्या आता सध्या जो आहे बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या संस्थेकडून बेरोजगार पुरुष किंवा महिला त्यांच्यासाठी काय रोजगाराच्या काही संख्या पण उपलब्ध केलेल्या आहेत? खूप चांगला प्रश्न आहे. सैनिक शेतकरी फाउंडेशन हे चळवळ यासाठी केलेलं आहे की ज्या ठिकाणी आपलं सरकार पोचू शकत नाही आहे, सरकारचं काम करतंय, पण आपल्या सर्वांचं पण काहीतरी आपण देणं लागतो समाजाचं. याच्यावरतीच आपण अभ्यास करून किंवा माझे साथीदार मिस्टर निलेश निकंपली, महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय सतई आणि सर्व जिल्हाध्यक्ष असतील, आता आमच्या टीमच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त लाखो लोकांपर्यंत 30,000 शाखा आम्ही येणाऱ्या 2 वर्षामध्ये कंप्लीट करतोय. तर 30,000 शाखेमध्ये 10 लोकांना आम्ही एक कमीत कमी 9 ते 10,000 रुपये कमवण्याची संधी देतोय. म्हणजे 3 लाख लोकांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देतो. ही आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. आणि भविष्यामध्ये जर आम्हाला सरकारकडून सगळ्याकडून मदत मिळाली तर अजून आम्ही आपले नवीन जे युवक आहेत जे बेरोजगार फिरत आहेत त्यांच्यासाठी पण आपण संधी उपलब्ध करून देऊ. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही इथे ड्रेस कोड लागू करणार आहेत का? नाही, सध्या तरी ड्रेस कोडचं महत्त्व नाही, कारण जय जवान जय किसान याच्यामध्ये सर्वजण आले. तर ड्रेस कोडचा आम्ही सध्या तर आता काही विचार केलेला नाही. जैसा पण आहे, ज्या पोशाखामध्ये पण आहे आणि ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये आपण समाजापर्यंत लास्ट घटकापर्यंत पोचून फक्त सेवा आहे की सेवा द्यायची आहे. तर सध्या तर आम्ही ड्रेस कोडचा काय विचार केला. एक शेवटचा प्रश्न, समजा आपल्या या भागामध्ये अतिदुर्गम भाग नंदुरबार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील अतिदुर्गम भाग आपण म्हणतो, तर भविष्यामध्ये आपल्या संस्थेकडून या ज्या शिक्षित बांधव आहेत किंवा त्यांच्या जनजागृतीसाठी काय आपल्या संस्थेकडून काय उपक्रम आपण आयोजित करणार आहात? खूप चांगला प्रश्न आहे. आता सध्या म्हणजे आपलं स्वच्छ भारत अभियान या माध्यमातून पण आम्हाला कमीत कमी 49 तालुक्याचं सब कॉन्ट्रॅक्ट भेटलेलं आहे. तर आम्ही ह्या नवीन युवकासाठी, रोजगारासाठी, जनजागृती अभियानासाठी आमचं एक मिशन आहे आरोग्याचा पुरस्कार. तर एक ज्या पद्धतीने ॲम्ब्युलन्स असते त्या पद्धतीने आम्ही आरोग्याची गाडी फिरवतो प्रत्येक गावामध्ये. लोकांनी न भीता न कायता लोकांच्या मध्ये जागरूकता असणं गरजेचं आहे.
लोकांच्या ताकदीचा अंदाज येणं गरजेचं आहे. तर त्यामुळे आमचं हे मोठं अभियान आहे आणि आज खूप मोठं म्हणजे सक्सेस आम्हाला मिळताना दिसतंय. सगळ्या ठिकाणी 4-4, 5-5 हजार लोकांचे कार्यक्रम ओव्हरफ्लो व्हायला लागलेत आणि लवकरच आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर असं. थँक्यू. धन्यवाद. गावातच आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार, शहरात जाण्याचा खर्च वाचणार, वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार, आजारांचे लवकर निदान होण्यास मदत, नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढणार, नियमित आरोग्य तपासणीची सवय लागणार, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना विशेष लाभ मिळणार, ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार. आज मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, लठ्ठपणा आणि इतर अनेक आजार झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. हेल्थ ATM मशीनमुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्याविषयी माहिती मिळेल आणि आवश्यक असल्यास पुढील उपचार वेळेवर घेता येतील. कार्यक्रमाचे नियोजन व नेतृत्व. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी फाउंडेशनचे पदाधिकारी सक्रियपणे कार्यरत आहेत. जिल्हा अध्यक्ष मा. श्री सुधीर ठाकरे सर, तालुका अध्यक्ष मा. श्री सिद्धार्थ गायकवाड सर, विभाग प्रमुख मा. श्री विजय चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली विविध गावांमध्ये हेल्थ ATM मशीनद्वारे आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. सर्व नागरिकांना विशेष आवाहन. ज्या नागरिकांना संपूर्ण बॉडी चेकअप, रक्तदाब, साखर, ऑक्सिजन पातळी किंवा इतर आरोग्य तपासण्या करून घ्यायच्या आहेत त्यांनी या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी, मजूर आणि गरजू व्यक्तींनाही या उपक्रमाची माहिती द्यावी. निरोगी समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आरोग्य तपासणीला प्राधान्य दिले पाहिजे. अधिक माहितीसाठी संपर्क श्री विजय चव्हाण, विभाग प्रमुख, शेतकरी सैनिक वेलफेयर फाउंडेशन. मोबाईल 9992393373. निरोगी नागरिक, निरोगी कुटुंब, निरोगी गाव, समृद्ध भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी शेतकरी सैनिक वेलफेअर फाउंडेशन कटिबद्ध आहे. आपल्या आरोग्याची काळजी घ्या, नियमित तपासणी करा आणि इतरांनाही आरोग्याविषयी जागरूक करा. आदिवंश प्रकृती जीवन चॅनेलवरील ही माहिती आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि नवीन माहितीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.